ऑफिसमधला कामाचा ताण आणि बॉसची थोडीफार चिडचिड हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झालाय की नाही? अगदी. पण कधीकधी ही लक्ष्मण रेषा ओलांडली जाते जेव्हा कामाचा ताण न राहता तो तो मानसिक छळ बनतो. बरोबर. आज आपण याच अदृश्य पण तितक्याच गंभीर विषयावर बोलणार आहोत, ऑफिसमध्ये होणारा मानसिक छळ. हो. आपला उद्देश हा आहे की कामाच्या ठिकाणची एक सामान्य वादावादी आणि पद्धतशीरपणे होणारा छळ यातला नेमका फरक ओळखायचा कसा, आणि जर कोणी या परिस्थितीतून जात असेल तर त्यांच्यासाठी पुढे काय मार्ग आहेत हे समजून घेणं. खरं आहे. चला तर या विषयाच्या खोलात जाऊया. सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. मानसिक छळ म्हणजे नेमकं काय? म्हणजे रोजची बॉसची किरकिर आणि खरा छळ ह्यातला फरक कसा ओळखायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण अनेकांचा इथेच गोंधळ होतो. हो. बघा, मानसिक छळ म्हणजे एकदा झालेला वाद किंवा मतभेद नव्हे, तो एक पॅटर्न आहे. पॅटर्न. अच्छा. हो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा काही लोक मिळून एखाद्या कर्मचाऱ्याला शब्दांनी, वागणुकीनी किंवा अपमानास्पद कृतींनी वारंवार आणि सतत त्रास देतात, त्याला मानसिक छळ म्हणतात. म्हणजे यात शारीरिक इजा दिसत नाही? नाही, पण व्यक्तीच्या आत्मसन्मानाला आणि मानसिक आरोग्याला खूप खोलवर जखम होते. म्हणजे यात सातत्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. अगदी. ही एक घटना नाहीये, ही एक प्रक्रिया आहे. ही एक प्रक्रिया आहे. बरोबर. मग हा छळ कुठून आणि कसा होतो? मला वाटतं सगळ्यात आधी लोकांच्या डोळ्यासमोर बॉस किंवा वरिष्ठ येतात. बरोबर. हा सर्वात सामान्य आणि उघडपणे दिसणारा प्रकार आहे, ज्याला टॉप डाऊन हॅरेसमेंट म्हणता येईल. पण हा फक्त ओरडण्यापुरता मर्यादित नसतो. याचे अनेक सूक्ष्म प्रकार आहेत. उदाहरणार्थ सगळ्यांसमोर तुमचा अपमान करणं, तुमच्या कामात मुद्दाम चुका काढणं किंवा तुम्हाला असं टार्गेट देणं जे पूर्णच होऊ शकत नाही, जेणेकरून तुम्हाला सतत अपयशी ठरवता येईल. अगदी बरोबर. आणि कधीकधी तर असंही होतं की मुद्दाम महत्वाच्या कामातून किंवा मीटिंगमधून बाजूला सारलं जातं, हो, जेणेकरून आपल्याला असं निरुपयोगी आणि एकटं वाटेल. अगदी बरोबर. या सगळ्यामागे एकच उद्देश असतो, अधिकाराचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवणं. यामुळे कर्मचाऱ्याच्या मनात एक प्रकारची भीती आणि असुरक्षितता निर्माण होते, जी त्याच्या आत्मविश्वासाला आणि कामाच्या गुणवत्तेला पोखरून टाकते. पण हे फक्त बॉसच करतात असं नाही ना? म्हणजे कधीकधी तर आपल्याच पातळीवरचे सहकारी जास्त त्रासदायक ठरू शकतात. हो, त्यांच्याकडून होणारा छळ कसा असतो तो तर ओळखायला अजून कठीण असेल. हो, आणि तो जास्त विषारी असतो. याला मॉबिंग असंही म्हणतात, जिथे अनेक सहकारी मिळून एकालाच लक्ष्य करतात. अच्छा, मॉबिंग. हो, हा प्रकार खूप छुप्या पद्धतीने चालतो. जसं की तुमच्याबद्दल अफवा पसरवणे, तुमच्या पाठीमागे तुमची चेष्टा करणं, किंवा ऑफिसच्या गेट टुगेदर किंवा लंचमध्ये तुम्हाला मुद्दामून सामील न करून घेणं. बरोबर. म्हणजे एक प्रकारे सामाजिक बहिष्कार टाकल्यासारखं. अगदी तसंच. कामात मुद्दाम अडथळे आणणे, तुमची महत्वाची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचू न देणे किंवा तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय स्वतः घेणे. या सगळ्यामुळे होतं काय की पीडित व्यक्तीला असं वाटायला लागतं की शक्य आहे माझीच काहीतरी चूक होत असेल. बरोबर. तो स्वतःवरच शंका घेऊ लागतो आणि हळूहळू एकटा पडतो. आणि मग येतो तिसरा प्रकार, जो कदाचित सगळ्यात जास्त निराशाजनक असेल. कोणता? जेव्हा व्यवस्थाच म्हणजे कंपनीचं प्रशासन किंवा HR विभागच तुमच्या विरोधात उभा राहतो. हो, आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हा प्रकार सर्वात गंभीर आहे. का? कारण इथे पीडित व्यक्तीची शेवटची आशाही संपते. तुम्ही तक्रार करायला जाता, पण तुमची तक्रारच गांभीर्याने घेतली जात नाही, किंवा तक्रारीची चौकशी न करता उलट तुम्हालाच जास्त संवेदनशील किंवा ॲडजस्ट न करू शकणारे ठरवले जाते. अरे देवा. जेव्हा संस्थाच आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी झटकते, तेव्हा पीडित व्यक्तीचा व्यवस्थेवरचा विश्वास जोडून जातो. आणि याचा एक भयानक परिणाम म्हणजे छळ करणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारचा छुपा पाठिंबा मिळतो. बरोबर. त्याला कळतं की आपण काहीही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. अगदी. आणि मग संस्थेची संपूर्ण संस्कृतीच दूषित होऊन जाते. हे सगळं ऐकूनच खूप अस्वस्थ व्हायला होतंय. एखाद्या व्यक्तीवर या सगळ्याचा नेमका काय परिणाम होतो? म्हणजे फक्त वाईट वाटणं किंवा दुःखी होण्यापलीकडे काय होतं? खूप खोलवर परिणाम होतो. याची सुरुवात मानसिक लक्षणांपासून होते. जसं की सततचा तणाव, अनामिक भीती, कामावर जायला नकोसं वाटणं,
छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं. हं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो. त्याला स्वतःच्या क्षमतेवरच शंका वाटू लागते. रात्री झोप लागत नाही. सतत डोक्यात तेच विचार घोळत राहतात. म्हणजे हा त्रास फक्त ऑफिसच्या वेळेपुरता मर्यादित राहत नाही, तो तुमच्यासोबत तुमच्या घरी येतो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही घुसतो. हो. आणि इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. आपण याला मानसिक छळ म्हणतो, पण आपलं शरीर याला एखाद्या शारीरिक हल्ल्यासारखंच प्रतिसाद देतं. अच्छा, ते कसं? जेव्हा तुम्ही सतत तणावाखाली असता तेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन सतत जास्त प्रमाणात स्रवतो. म्हणजे आपलं शरीर सतत फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये राहतं. अगदी बरोबर. आणि या सततच्या हाय अलर्ट मोडमुळे तुमच्या शरीरावर थेट परिणाम होतो. बापरे. उच्च रक्तदाब, पचनाच्या समस्या, सततची डोकेदुखी, प्रचंड थकवा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. म्हणजे बॉसचा ओरडा किंवा सहकाऱ्यांचे टोमणे हे फक्त शब्द नसतात. नाही, ते तुमच्या शरीराला आतून पोखरत असतात. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की काहीतरी भयंकर चुकीचं घडतंय. हे खूपच गंभीर आहे. मग या परिस्थितीत अडकलेल्या कर्मचाऱ्याने काय करायचं? यावर काही उपाय आहे का? कायदा अशा व्यक्तीला काही मदत करतो का? नक्कीच करतो. अनेकांना वाटतं की भारतात याविरोधात थेट मानसिक छळ कायदा नाही, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. पण हे खरं नाहीये. मग काय आधार आहे? आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा आणि समानतेचा अधिकार दिला आहे. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ हा या मूलभूत अधिकारांचा भंग आहे. म्हणजे कायद्याच्या नजरेत हे गंभीर आहे. हो. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा अशी प्रकरणं कोर्टात जातात तेव्हा न्यायाधीश याकडे अनेकदा क्रूरता म्हणजे क्रुएल्टी म्हणून पाहतात. अच्छा. हो. म्हणजे एखाद्याला शारीरिक मारहाण करणं जितकं गंभीर आहे तितकंच शब्दांनी किंवा वागणुकीने एखाद्याचं खच्चीकरण करणंही कायद्याच्या दृष्टीने गंभीर मानलं जाऊ शकतं. याशिवाय प्रत्येक संस्थेचे स्वतःचे सेवा नियम असतात, ज्यात अपमानास्पद वागणूक देणं हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतं. हे ऐकून थोडा दिलासा मिळाला. पण जर एखाद्याला या विरोधात पाऊल उचलायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? कारण अशा परिस्थितीत माणूस खूप घाबरलेला आणि गोंधळलेला असतो. तुम्ही बरोबर बोललात. त्यामुळे सर्वात पहिली आणि सर्वात अवघड पायरी आहे ती म्हणजे हे स्वीकारणं की ही माझी चूक नाही, समोरच्या व्यक्तीची वागणूक चुकीची आहे. बरोबर. त्या आत्मशंकेच्या चक्रातून बाहेर पडणं. हो, ते खूप गरजेचं आहे. आणि एकदा का हे मनात पक्क झालं की पुढची पायरी कोणती? पुढची सर्वात महत्वाची पायरी आहे पुरावे गोळा करणे. पुरावे? हो. कारण मानसिक छळ सिद्ध करणं आव्हानात्मक असतं, कारण त्याच्या शारीरिक खुणा नसतात. त्यामुळे तुमच्या तक्रारीला ठोस आधार देण्यासाठी पुरावे आवश्यक आहेत. म्हणजे नेमकं काय करायला हवं? डायरी लिहायची का? हो, पण ती अत्यंत काळजीपूर्वक. प्रत्येक घटनेची नोंद करा. तारीख, वेळ, काय घडलं, कोण बोललं. आणि जर कोणी साक्षीदार असेल तर त्याचं नाव? बरोबर. तुमच्यासोबत झालेल्या अपमानास्पद संभाषणाचे ईमेल्स, मेसेजेस सेव्ह करून ठेवा. अन्यायकारक कामाचे आदेश असतील तर ते जपून ठेवा. भावनेच्या भरात काहीही डिलीट करू नका. एक प्रकारे तुम्हाला स्वतःसाठी एक पेपर ट्रेल तयार करायचा आहे. अगदी बरोबर. आणि हे सगळे पुरावे गोळा झाल्यावर मग शांतपणे पण ठामपणे संस्थेतील तक्रार निवारण समितीकडे किंवा तुमच्या HR विभागाकडे लेखी तक्रार दाखल करावी. तक्रार करताना भावनेच्या भरात न लिहिता वस्तुस्थिती आणि पुराव्यांवर भर द्यावा. घडलेल्या घटनाक्रमाला पुराव्यांची जोड द्यावी. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की लढाई खूप मोठी आणि एकट्याची आहे. यात संस्थेची काही जबाबदारी नाही का? आहे ना. शेवटी कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. अगदी बरोबर. किंबहुना ही संस्थेची सर्वात मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक संस्थेची ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करावं. आणि याची सुरुवात कुठून होते? याची सुरुवात झिरो टॉलरन्स धोरणापासून होते. संस्थेने स्पष्टपणे आणि वेळोवेळी हे जाहीर करायला हवं की कोणत्याही प्रकारचा छळ, मग तो वरिष्ठांकडून असो किंवा सहकाऱ्यांकडून, अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पण फक्त धोरण कागदावर असून काय उपयोग? बरोबर. म्हणूनच जेव्हा एखादी तक्रार येते तेव्हा तिची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. अगदी. जर संस्था तक्रारींकडे कानाडोळा करत असेल तर ती त्या छळाला एक प्रकारे खतपाणीच घालत असते.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देणे किंवा या विषयावर नियमितपणे कार्यशाळा आयोजित करणे हे एका निरोगी संस्थेचं लक्षण आहे. खरंय. कारण एक आनंदी आणि सुरक्षित कर्मचारीच संस्थेसाठी जास्त प्रोडक्टिव्ह ठरू शकतो, की नाही? हो, त्यामुळे याकडे एक खर्च म्हणून न पाहता एक गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मानसिक छळ हा दिसत नाही म्हणून अस्तित्वात नाही असा विषय नाही. तो वास्तविक, गंभीर आणि एखाद्याच्या आयुष्याला पोखरून टाकणारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्मानाने काम करण्याचा अधिकार प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे. हा काही कोणी दिलेला विशेषाधिकार नाही, तो तुमचा मूलभूत हक्क आहे. हो. आणि या अधिकारासाठी उभं राहणं गरजेचं आहे. शांत राहिल्याने छळ करणाऱ्याला प्रोत्साहनच मिळतं. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.